सातारा जिल्ह्यातील हिरव्यागार डोंगररांगांच्या कुशीत वसलेलं सोनवाडी नावाचं एक सुंदर गाव होतं. गाव लहान होतं, पण माणसांनी श्रीमंत होतं. गावात एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे लोक राहत होते. सकाळी मंदिरातील घंटानाद, शेतात जाणाऱ्या बैलगाड्या, अंगणात रांगोळ्या आणि चुलीवरचा धुरांचा सुगंध. सोनवाडीचं जीवन साधं पण समाधानाचं होतं. त्या गावात गोविंदराव पाटील यांचं मोठं एकत्र कुटुंब राहत होतं. गोविंदराव मेहनती, प्रामाणिक आणि गावात मानाचे व्यक्ती होते. त्यांची पत्नी लक्ष्मीबाई प्रेमळ पण शिस्तप्रिय होती. त्यांना 2 मुलं होती, मोठा विजय आणि धाकटा अजय. दोघांमध्ये खूप प्रेम होतं. एकमेकांशिवाय ते कोणतंही काम करत नसत. गोविंदराव नेहमी म्हणायचे, घर मोठं असण्यापेक्षा मन मोठं असायला हवं. काळ पुढे सरकत गेला. दोन्ही मुलं मोठी झाली. सर्वप्रथम विजयचं लग्न सविता नावाच्या मुलीशी झालं. सविता दिसायला सुंदर होती, पण तिच्या स्वभावात अहंकार होता. माहेरी श्रीमंती असल्यामुळे तिला स्वतःचाच अभिमान जास्त होता. तिला वाटायचं की घरात तिचंच ऐकलं पाहिजे. तरी सुरुवातीला ती सर्वांशी गोड बोलत होती. काही महिन्यांनी अजयचं लग्न मीरा नावाच्या मुलीशी झालं. मीरा एका साध्या शेतकरी कुटुंबातील होती. ती शांत, नम्र, कष्टाळू आणि प्रेमाने सर्वांना आपलंसं करणारी होती. घरात आल्याचा पहिल्याच दिवशी तिनं सासूसासऱ्यांचे पाय धरले. लक्ष्मीबाईच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, बाळा, या घरात तू सून म्हणून नाही, मुलगी म्हणून राहा. मीराने हसत हसत उत्तर दिलं, आई, हे घर आता माझंच आहे. लग्नानंतर काही दिवस सर्व काही छान चाललं, पण हळूहळू सविताच्या मनात मत्सर निर्माण होऊ लागला. कारण घरातील प्रत्येकजण मीराचं कौतुक करत होता. मीरा पहाटे उठून अंगण झाडायची, रांगोळी काढायची, देवपूजा करायची, सगळ्यांसाठी चहा बनवायची आणि नंतर शेतातील कामातही मदत करायची. ती कोणतंही काम हसत मुखाने करत असे. एक दिवस लक्ष्मीबाई म्हणाल्या, मीरा, तुझ्यामुळे घरात पुन्हा आनंद आला. हे ऐकताच सविताच्या चेहऱ्यावर नाराजी दिसू लागली. ती मनात म्हणाली, मी इतकी वर्ष या घरात आहे, पण कौतुक मात्र या नव्या सुनेचंच. त्या दिवसापासून तिच्या मनात मीराबद्दलचा मत्सर वाढू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा स्वयंपाक करत होती. सविता मुद्दाम उशिरा उठली. लक्ष्मीबाईंनी विचारलं, सविता, तब्येत ठीक आहे ना? ती म्हणाली, रात्रभर डोकं दुखत होतं. पण मीरा काहीच बोलली नाही. तिने एकटीने सगळा स्वयंपाक केला. जेवताना गोविंदराव म्हणाले, आजची आमटी खूप छान झाली. लक्ष्मीबाई म्हणाल्या, मीराने केली आहे. हे ऐकून सविताचा राग आणखी वाढला. काही दिवसांनी घरात सण होता. लक्ष्मीबाईंनी दोन्ही सुनांना पुरणपोळी करण्यास सांगितलं. मीराने मनापासून मेहनत घेतली. सविताने मात्र घाईघाईत काम उरकवलं. सगळ्यांनी मीराच्या पुरणपोळीचं कौतुक केलं. सविता संतापली. ती म्हणाली, आई, मीराने माझ्या पुरणात मीठ टाकलं म्हणून माझ्या पोळ्या खराब झाल्या. घरात शांतता पसरली. मीराच्या डोळ्यात पाणी आलं. ती शांतपणे म्हणाली, आई, मी असं काहीच केलं नाही. लक्ष्मीबाईंना मीरावर विश्वास होता. त्या म्हणाल्या, खोटा आरोप करून घरात भांडणं वाढवू नकोस. सविता गप्प बसली. पण तिच्या मनात मत्सर आता द्वेषात बदलत होता. त्या रात्री लक्ष्मीबाईंनी मीराला जवळ बसवलं. त्या म्हणाल्या, बाळा, चांगल्या माणसांची परीक्षा नेहमी कठीण असते. मीरा हसली. आई, मला कुणावर राग नाही. मोठ्या वहिनी एक दिवस नक्की बदलतील. लक्ष्मीबाई तिच्याकडे पाहत राहिल्या. ही मुलगी खरंच मोठ्या मनाची आहे, असं त्यांना वाटलं. काही दिवसांनी गोविंदराव आजारी पडले. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला. आता घराची आणि शेतीची जबाबदारी दोन्ही सुनांवर आली. मीरा दिवसभर राबत होती. सविता मात्र काम टाळण्याचा प्रयत्न करत होती. पण बाहेर सर्वांसमोर ती स्वतःचं कौतुक करून घेत होती. हळूहळू गावातही दोन्ही जाऊबायांची स्वभावाची चर्चा सुरू झाली. पण सविताच्या मनात एक वेगळीच योजना तयार होत होती. सोनवाडी गावात दिवस शांतपणे पुढे सरकत होते. पण पाटील कुटुंबाच्या मोठ्या वाड्यात मात्र एक अदृश्य वादळ हळूहळू तयार होत होतं. धाकटी जाऊ मीरा मनापासून घराची सेवा करत होती. सासू सासऱ्यांची काळजी
स्वयंपाक, शेती, जनावरांची देखभाल ती कोणतंही काम न कुरकुर करता करत असे. दुसरीकडे मोठी जाऊ सविता बाहेरून गोड बोलायची, पण तिच्या मनात मत्सर दिवसेंदिवस वाढत होता. तिला वाटू लागलं, जोपर्यंत मीरा या घरात आहे, तोपर्यंत माझं महत्त्व कमीच राहणार. गावात मीराची वाढती प्रतिष्ठा. एके दिवशी गावातील मंदिरात महाप्रसादाचं आयोजन होतं. गावातील महिलांनी मीराला स्वयंपाकाची जबाबदारी दिली. मीराने मन लावून स्वयंपाक केला. महाप्रसाद इतका स्वादिष्ट झाला की सर्व गावकरी तिचं कौतुक करू लागले. एक आजी म्हणाली, "लक्ष्मीबाई, तुमची धाकटी सून म्हणजे घरची लक्ष्मी आहे." हे ऐकताच सविताच्या मनात तीळपापड झाला. ती हसत होती, पण मनातून जळत होती. काही दिवसांनी घरातील सासूबाईंच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त छोटासा समारंभ ठेवला होता. लक्ष्मीबाईंनी त्यांच्या आईकडून मिळालेली जुनी सोन्याची साखळी बाहेर काढली. ती साखळी त्यांच्यासाठी खूप मौल्यवान होती. समारंभ संपल्यानंतर साखळी अचानक गायब झाली. सगळं घर शोधलं, पण साखळी सापडली नाही. सविताला हीच संधी हवी होती. ती लगेच म्हणाली, "आई, आज कपाटाजवळ मीरा एकटीच गेली होती." हे ऐकून सगळ्यांच्या नजरा मीराकडे वळल्या. मीरा थरथरली. ती म्हणाली, "आई, मी कपाटाजवळ गेले होते, पण साखळीला हातही लावला नाही." अजय संतापला. "वहिनी, पुरावा नसताना असा आरोप कसा करू शकता?" पण सविता हट्टाने म्हणाली, "मग साखळी गेली कुठे?" गोविंदराव शांतपणे म्हणाले, "मला माझ्या सोनेवर पूर्ण विश्वास आहे." पण गावात बातमी पसरली. काही लोक कुजबूज करू लागले. धाकट्या सुनेने दागिना घेतला म्हणे. हे ऐकून मीराचं मन तुटलं. त्या रात्री ती देवघरात बसून रडत होती. लक्ष्मीबाई तिच्या जवळ आल्या. त्या म्हणाल्या, "बाळा, सत्याला वेळ लागतो, पण ते लपून राहत नाही." मीराने डोळे पुसले. "आई, मला देवावर पूर्ण विश्वास आहे. सत्य बाहेर येतं." 2 दिवसांनी घर साफ करताना छोटा नातू खेळत खेळत धान्याच्या छोट्या डब्याजवळ गेला. त्याने हात आत घातला आणि मोठ्याने ओरडला, "आजी, साखळी सापडली." सगळे धावत आले. खरंच सोन्याची साखळी धान्याच्या डब्यात पडली होती. बहुधा समारंभाच्या गडबडीत ती तिथे नकळत पडली होती. लक्ष्मीबाईंनी मीराकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या म्हणाल्या, "बाळा, तुझ्यावर अन्याय झाला." गोविंदरावांनी सविताकडे कठोर नजरेने पाहिलं. पुरावा नसताना आरोप करणं हे मोठं पाप आहे. सविता काहीच बोलली नाही. पण तिच्या मनात पश्चाताप नव्हता. उलट तिचा राग आणखी वाढला. त्या रात्री अजय म्हणाला, "मीरा, वहिनींनी तुझी माफी मागितली पाहिजे." पण मीरा शांतपणे म्हणाली, "नको. घरात भांडणं वाढवून काही मिळणार नाही. एक दिवस त्यांना स्वतःची चूक समजेल." अजय आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला. इतका मोठा अपमान होऊनही ही कोणावर राग धरत नाही. काही आठवड्यांनी जोरदार पाऊस सुरू झाला. नदीला पूर आला. शेतीतील पिकांचं मोठं नुकसान झालं. घराची परिस्थिती आणखी बिघडली. गोविंदराव चिंतेत पडले. सविता म्हणाली, "आपण वेगळं राहूया. प्रत्येकाने स्वतःचा संसार पाहावा." हे ऐकून सगळे हादरले. पण मीरा शांतपणे म्हणाली, "बाबा, संकटाच्या वेळी कुटुंब तुटत नाही, ते आणखी घट्ट होतं." गोविंदरावच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना जाणवलं, ह्या घराचा खरा आधार कोण आहे. पण सविता अजूनही बदलायला तयार नव्हती. आणि तिच्या एका निर्णयामुळे संपूर्ण कुटुंबावर एक फार मोठं संकट कोसळणार होतं. सोनवाडी गावातील आलेल्या मुसळधार पावसाने पाटील कुटुंबाचं मोठं नुकसान केलं होतं. शेतातील उभं पीक वाहून गेलं होतं. धान्याची कोठारं रिकामी होऊ लागली होती. गोविंदरावांच्या चेहऱ्यावरची काळजी दिवसेंदिवस वाढत होती. एकेकाळी गजबजलेला वाडा आता शांत झाला होता. रात्रीच्या जेवणाच्या वेळी कोणी फारसं बोलत नव्हतं. एके दिवशी सविता विजयला म्हणाली, "आपण आता वेगळं राहूया. माझ्या माहेरून बाबा पैसे देणार आहेत. आपण नवीन घर बांधू." विजय गोंधळला. "आईबाबांना अशा वेळी सोडून कसं जायचं?" सविता रागाने म्हणाली, मला आता या जबाबदाऱ्या नको आहेत."
हे बोलणं गोविंदरावांनी ऐकलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्यांनी काहीच बोलणं पसंत केलं नाही. त्या रात्री मीराने अजयला शांतपणे विचारलं, आपल्याकडे थोडी बचत आहे ना? अजय म्हणाला, हो, पण ती आपल्या भविष्यासाठी ठेवली आहे. मीरा हसली. भविष्य कुटुंबापेक्षा मोठं नसतं. दुसऱ्याच दिवशी तिने तिच्या लग्नात मिळालेले सगळे दागिने काढले आणि अजयच्या हातात ठेवले. हे विकून बियाणं आणा, शेती पुन्हा उभी करूया. अजयच्या डोळ्यात अश्रू आले. मीरा, हे तुझे दागिने आहेत. मीरा शांतपणे म्हणाली, दागिने पुन्हा मिळवता येतील, पण बाबांच्या डोळ्यातील विश्वास तुटला तर तो पुन्हा मिळणार नाही. गोविंदरावांना जेव्हा हे कळलं तेव्हा ते काही क्षण निशब्द झाले. ते म्हणाले, बाळा, तू या घरात सून म्हणून ना आली होतीस, पण आज तू या घराची मुलगी असल्याचं सिद्ध केलंस. लक्ष्मीबाईंनी मीराला मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. दूर उभी असलेली सविता हे सगळं पाहत होती. क्षणभर तिच्या मनात अपराधीपणाची भावना आली, पण अहंकार अजूनही जिवंत होता. काही दिवसांनी गावात जिल्हास्तरीय हस्तकला प्रदर्शनाची घोषणा झाली. अजयने मीराला म्हटलं, तू लहानपणापासून सुंदर रांगोळ्या आणि मातीच्या वस्तू बनवतेस, यावेळी प्रयत्न कर. मीरा आधी तयार नव्हती, पण सासूबाईंनी आग्रह केला. देवावर विश्वास ठेव. मीराने दिवस रात्र मेहनत घेतली. तिने मातीपासून सुंदर दिवे, देवीच्या मूर्त्या आणि पारंपरिक कलाकृती तयार केल्या. प्रदर्शनाच्या दिवशी अनेक लोक तिच्या स्टॉलपाशी थांबत होते. एक मोठे व्यापारी तिच्या वस्तू पाहून म्हणाले, ही कलाकुसर अप्रतिम आहे. मला या सर्व वस्तू विकत घ्यायच्या आहेत. फक्त एका दिवसात मीराने वर्षभराच्या उत्पन्ना इतके पैसे कमवले. तिच्या कलाकृतीची जिल्हाभर चर्चा सुरू झाली. घरी परतल्यावर तिने सगळी रक्कम गोविंदरावांच्या हातात ठेवली. बाबा, ही आपल्या घरासाठी. गोविंदरावांचे हात थरथरले. बाळा, हा तुझा परिश्रम आहे. मीरा हसून म्हणाली, हे घरच माझं सर्वस्व आहे. त्या रात्री सविता एकटीच अंगणात बसली होती. तिला आठवत होतं मीरावर केलेले आरोप, तिचा अपमान, तिचा त्याग, आणि आज त्याच मीराने संपूर्ण घराला आर्थिक संकटातून बाहेर काढलं होतं. पहिल्यांदाच सविताच्या मनात प्रश्न निर्माण झाला, मी इतकी चुकीची कशी वागले? पण नियतीने अजून एक मोठी परीक्षा तिच्यासाठी ठेवली होती, आणि त्या परीक्षेनंतर तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जाणार होतं. मीराच्या कष्टामुळे पाटील कुटुंब पुन्हा उभं राहू लागलं. घरात आनंद परत येत होता. गोविंदराव आणि लक्ष्मीबाई निर्धास्त झाले होते. गावातही मीराच्या चांगुलपणाची चर्चा सुरू झाली होती. पण सविताच्या मनात मात्र एक वेगळंच वादळ सुरू होतं. रोज रात्री तिला स्वतःच्या चुका आठवू लागल्या. मीरावर केलेले खोटे आरोप, तिचा केलेला अपमान आणि प्रत्येक चांगल्या कामाकडे दुर्लक्ष. या सगळ्यामुळे तिचं मन अस्वस्थ होत होतं. तरीही तिचा अहंकार तिला माफी मागू देत नव्हता. एक दिवस विजय तालुक्याच्या बाजारात माल विकायला गेला होता. परत येताना त्याच्या मोटरसायकलीला एका भरधाव ट्रॅक्टरने धडक दिली. गावातील लोकांनी तातडीने त्याला दवाखान्यात नेलं. ही बातमी गावात पोहोचताच घरात एकच गोंधळ उडाला. सविता रडत रडत दवाखान्यात पोहोचली. डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं, घाबरू नका, जीवाला धोका नाही, पण लगेच शस्त्रक्रिया करावी लागेल. शस्त्रक्रियेसाठी मोठी रक्कम लागणार होती. हे ऐकून सविता कोसळली. मीराने पुन्हा पुढाकार घेतला. गोविंदराव चिंतेत बसले होते. इतके पैसे एवढ्या कमी वेळात कुठून आणायचे? तेवढ्यात मीरा शांतपणे पुढे आली. तिने हस्तकलेतून मिळालेली उरलेली बचत आणि स्वतः साठवलेले पैसे गोविंदरावांच्या हातात ठेवले. ती म्हणाली, बाबा, पैशांचा विचार करू नका, आधी दादांना बरे करूया. सविता आश्चर्याने मीराकडे पाहत राहिली. ज्या मीराचा तिने वारंवार अपमान केला, तीच आज तिच्या नवऱ्याच्या जीवासाठी सर्वस्व देत होती. शस्त्रक्रिया सुरू झाली. सविता रडत एका कोपऱ्यात बसली होती. मीरा तिच्या जवळ गेली. तिने तिच्या खांद्यावर हात ठेवला. वहिनी, काळजी करू नका, दादा नक्की बरे होतील. सविता रडत म्हणाली, मीरा, मी तुझ्याशी किती वाईट वागले, तरी तू माझ्यासाठी इतकं का करतेस?
मीरा हलकस हसली. आपण दोघेही जाऊबाया नाहीत. या घरच्या दोन्ही मुली आहोत. घरात एकावर संकट आलं तर दुसरीने साथ द्यायची, एवढंच मला माझ्या आईने शिकवलं. हे शब्द ऐकताच सविताचा बांध फुटला. काही तासांनी डॉक्टर बाहेर आले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. आता धोका टळला आहे. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. सविता थेट मीराच्या पायाशी बसली. रडत रडत ती म्हणाली, मीरा, मला माफ कर. मी मत्सराने आंधळी झाले होते. तुझ्यासारखं मोठं मन माझ्याकडे कधीच नव्हतं. मीराने तिला लगेच उठवलं. तिला मिठी मारत ती म्हणाली, वहिनी, घरात माफी नसते, फक्त प्रेम असतं. हे दृश्य पाहून लक्ष्मीबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. गोविंदराव म्हणाले, आज माझं घर खऱ्या अर्थाने पुन्हा एकत्र आलं. विजय काही दिवसांनी पूर्णपणे बरा होऊन घरी परतला. आता घरातलं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. सविता स्वतःहून मीराला कामात मदत करू लागली. दोघी मिळून स्वयंपाक करायच्या, शेतीची कामं करायच्या आणि सण उत्सवही आनंदाने साजरे करू लागल्या. गावातील लोक म्हणू लागले, पूर्वी या घरात 2 जाऊबाया राहत होत्या, आता दोन्ही सख्या बहिणी राहतात. पण या कथेचा शेवट अजून बाकी होता. काळ पुढे सरकत गेला. विजय पूर्णपणे बरा झाला होता. पाटील कुटुंबावर आलेलं संकट आता मागे पडलं होतं. पण या संकटाने एक मोठा बदल घडवून आणला होता. सविताचं मन पूर्णपणे बदललं होतं. जी सविता पूर्वी मीराचा मत्सर करायची, तिच्यावर खोटे आरोप करायची, तीच आता मीराला लहान बहिणीसारखं जपू लागली होती. घरात पुन्हा आनंद. आता पहाटे दोघी जाऊबाया एकत्र उठत, अंगण झाडत, रांगोळी काढत, देवाची आरती करत. एकीने स्वयंपाक केला तर दुसरी शेतीची तयारी करत असे. लक्ष्मीबाई आनंदाने म्हणायच्या, घर मोठं असलं तरी प्रेम नसेल तर ते रिकामं असतं. पण प्रेम असेल तर छोटी झोपडीही स्वर्ग बनते. गोविंदराव दोन्ही सुनांकडे अभिमानाने पाहत असत. काही महिन्यांनी गावात आदर्श कुटुंब सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गावातील ज्येष्ठ मंडळींनी एकमताने पाटील कुटुंबाची निवड केली. सरपंचांनी सर्वांसमोर सांगितलं, या घरात आपल्याला शिकवलं आहे की मतभेद असेल तरी प्रेमाने ते मिटवता येतात. गोविंदराव, लक्ष्मीबाई, विजय, अजय, सविता आणि मीरा यांना मंचावर बोलवण्यात आलं. टाळ्यांचा कडकडाट झाला. सन्मान स्वीकारताना सविताने माईक हातात घेतला. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, आज या सन्मानाची खरी हकदार मी नाही, माझी धाकटी जाऊ मीरा आहे. मी तिच्यावर अन्याय केला होता, खोटे आरोप केले, तिचा अपमान केला, पण तिने कधीही माझा द्वेष केला नाही. माझ्या संसारावर संकट आलं तेव्हा सर्वात आधी मदतीला धावून आली तीच. आज मी जे काही शिकले आहे ते तिच्याकडून. संपूर्ण मैदान शांत झालं. अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. मीराने हळूच सविताचा हात हातात घेतला. ती म्हणाली, वहिनी, नातं जिंकण्यासाठी एकाने तरी माफ करायला शिकायला हवं. राग धरला असता तर आज हे सगळं घर तुटलं असतं. आपण दोघींनी मिळून हे घर वाचवलं आहे. हे ऐकून सगळ्यांनी टाळ्यांचा जोरजोरात कडकडाट केला. एक सुंदर बदल. त्या दिवसांपासून दोघी जाऊबाया गावातील इतर महिलांनाही एकत्र राहण्याचा, प्रेमाने संसार करण्याचा आणि मत्सर टाळण्याचा सल्ला देऊ लागल्या. कोणत्याही घरात वाद झाला की लोक म्हणत, पाटील वाड्यातील 2 जाऊबायांकडे जा, त्या नक्की मार्ग काढतील. त्यांच्या प्रेमामुळे अनेक तुटलेली नाती पुन्हा जुळली. गोविंदरावांचा एक शेव. एका संध्याकाळी सगळं कुटुंब अंगणात बसलं होतं. गोविंदराव शांतपणे म्हणाले, संपत्तीने घर श्रीमंत होत नाही. घर श्रीमंत होतं ते एकमेकांवरील विश्वासाने. मत्सर घर जाळतो, पण प्रेम त्या राखेतूनही नवं आयुष्य उभं करतं. सगळ्यांनी त्यांच्या शब्दांना मान डोलावली. काही वर्षानंतर काळ पुढे गेला. त्यांनाही त्यांच्या आईकडून एकच संस्कार मिळाला, घर जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका. आजही सोनवाडी गावात पाटील कुटुंबाचा उल्लेख झाला की लोक आदराने म्हणतात, त्या घरात 2 जाऊबाया नव्हत्या, 2 सख्या बहिणी राहत होत्या. त्यांच्या कथेने अनेक कुटुंबांना नवी दिशा दिली.
कथेचा बोध. मत्सर, अहंकार आणि गैरसमज यामुळे कोणतंही नातं तुटू शकतं. पण प्रेम, संयम, क्षमा आणि विश्वास यामुळे तुटलेली नाती पुन्हा जोडता येतात. घरात मोठं कोण हे संपत्तीने ठरत नाही, तर संकटाच्या वेळी एकमेकांच्या पाठीशी कोण उभं राहतं यावर ठरतं. जिथे क्षमा असते, तिथे प्रेम जन्म घेतं. जिथे प्रेम असतं, तिथेच खरा आनंद आणि सुखी संसार नांदतो.